बदनापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांची शेतकऱ्यावर दादागिरी, आला हृदयविकाराचा झटका। तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याने शेतकऱ्याला आला झटका। शेतकऱ्याची प्रकृती गंभीर, जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये उपचार सुरू। जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयात बदनापूर तालुक्यातील बाबूराव जनार्दन म्हात्रे यांची आज मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या वादासंदर्भात तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार जाधव मॅडम यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले असता या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार जाधव मॅडम यांनी जरी शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवली, मात्र या ठिकाणी तळ ठोकून असलेले नायब तहसीलदार तायडे व दुसरे नायब तहसीलदार बनवे यांनी या शेतकऱ्याला धक्काबुक्की केली, दादागिरी केली व कार्यालयाच्या बाहेर जा नाहीतर तुला बघून घेऊ अशी धमकी दिली। यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याला तहसीलदारांच्या कार्यालयाच्या दालनातच हृदयविकाराचा झटका आला। यावेळी त्या शेतकऱ्यासोबत आलेल्या इतर शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याला तात्काळ बदनापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या झालेल्या घटनेमुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला तर नाहीच, तर शेतकऱ्याला अपमान झाला व शेतकऱ्याचा जीव जाण्याची वेळ आली। सुदैवाने या शेतकऱ्याला जर काही बरे वाईट झाले असते तर याची सर्व जबाबदारी नाही तर तहसीलदार तायडे यांच्यावर राहील, असा आरोप या प्रसंगी शेतकऱ्यांच्या परिवाराने प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय। तर या संदर्भात तहसीलदार मॅडम जाधव यांनी म्हटले की या शेतकऱ्याचा रस्त्याचा वाद आहे, तो वाद लवकरच मी निकाली काढणार आहे, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी घेऊन मी या शेतकऱ्याला न्याय देईल असा विश्वास सुद्धा यावेळी तहसीलदार जाधव मॅडम यांनी व्यक्त केलाय। तर या संदर्भात नायब तहसीलदार तायडे यांनी असा कुठलाही प्रकार झाला नाही, जो झाला मला माहित नाही, ते तहसीलदार मॅडम यांना माहित आहे असे म्हटले। माझं नाव माधव श्री हरी म्हात्रे, राहणार हलदोला। आम्ही काका आणि आमचे वडील आम्ही तिघ जण दुपारी तहसील कार्यालयामध्ये हजर झालो आणि तहसील मॅडमच्या समोर उभा राहिलो। मॅडमला म्हणलं आमच्या रस्त्याचं प्रकरणाचं काय झालं, तर नायब तहसीलदार तायडे आणि बने हे दोघं आमच्यावर उलटून बोलले। तर आमच्या काकाला त्याचा मानसिक ताण झाल्यामुळे अटॅकचा झटका आला तिथं जाग्यावर। तर झटका आला तर आम्हाला बदनापूर रुग्णालयामध्ये दाखल केलं तहसीलदार गाडीमध्ये तहसीलच्या। तर त्याच्यानंतर जालन्याला आम्हाला तिथून रेफर केलं घाटीमध्ये। तर आम्ही प्रकरण काय झालं, आम्ही तहसीलदाराकडे गेलो 10-15 दिवसाच्या अगोदर। त्याने आम्हाला पैशाची मागणी केली ती 50,000 रुपये, तुमचा रस्ता करून देतो म्हणे, 50,000 रुपये द्यावं लागेल। पण आम्ही तायडे साहेबांना, बनवे साहेबांना आणि तायडे साहेबांना। तायडे कोण आहे? तायडे नायब तहसीलदार आहे। तर त्यांना आम्ही काही देऊ शकलो नाही। आता आम्ही गरीब शेतकरी, आमची शेती पडीत पडलेली झाले 1 वर्ष, हे दोन्ही बी मला आले नाही, आमचे सगळं शेतीवर अवलंबून आहे। तर आम्ही काही देऊ शकलो नाही। तर तायडे साहेबांना समोरच्या पार्टीकडून घेऊन खोट्यानाटा पंचनामा केला आणि आम्ही तिथे गेलो तर आमच्यावर थोडं आडावाडा केला। तर आमच्या काकाला मानसिक ताण आणि अटॅकचा झटका आल्यामुळे आम्ही आता इथं घाटीमध्ये जालन्यामध्ये ऍडमिट झालेलो आहे आयसीयू मध्ये। आमची मागणी एकच आहे, आमच्या रस्त्याचं झालं काही, रस्त्याचं काही झालं तरी चालन, पण आमच्या काकाला काही करता काही झालं तर आमच्या जबाबदार राहील नायब तहसीलदार तायडे आणि बने साहेब। त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो, कारवाई करणार आहे। काय नाव आहे तुमचं? माझं नाव माधव श्री हरी म्हात्रे। एकच सांगायचं आहे, आज तहसीलमध्ये एक शेतकरी आले होते आणि त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने आमच्या नायब तहसीलदार मार्फत आम्ही शासकीय गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा रस्त्याचा जर काही विषय असेल, काही अडचण असेल तर आपण ती 100% दूर करू। मात्र असं काही नव्हतं, प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे, पूर्ण माहिती घेऊन सविस्तर माहिती घेऊन आपल्याला सांगते।